समुद्र दिसेल. आणि तो जो मिडलवाला वल्कॅनो आहे ना, तो ॲक्च्युली वल्कॅनो आहे. सगळ्यांना तो डोंगर दिसतो, पण हा तो वल्कॅनो आहे. आणि तो खूपच जास्त ब्युटिफुल आहे असं सगळे बोलतात. आणि आम्ही त्याला पार्ट 2 करू शकतो. हो, मे बी आम्ही उद्या तिथे फिरायला जाणार आहे. आणि ऑलमोस्ट तिथे सगळे घरं व्हाईटच आहेत. ते बघा इथं सगळे व्हाईटच आहेत. का सांगू इथं सगळे व्हाईट आहेत? कारण जून आणि जुलैमध्ये इथं खूपच जास्त ऊन असतं. त्याच्यामुळे इथं मोस्टली हाऊसेस, चर्च ते सगळे व्हाईट आणि ब्लूच आहेत. आता आम्ही फिरायला एक्सप्लोर करतो आहे. हे खूपच जास्त ब्युटिफुल आहे. ही एक कॅट आहे आणि तुम्हाला माहिती ग्रीसमध्ये खूप सारे कॅट्स आहेत. जसं की मी सांगितलं होतं इथं खूप सारे चर्च आहेत. हे पण एक चर्च आहे आणि इथं सगळं व्हाईटच आहे ऑलमोस्ट. आणि सगळे जे डोम आहेत ते ब्लू आणि व्हाईटच आहेत. आता आम्ही फिरत आलेलो आहे फिरा मार्केटमध्ये आणि हे असं दिसतं. आणि आपण तिथून जे आपल्याला व्हेजिटेबल्स, फ्रूट्स खायला लागतात, ब्रेड्स वगैरे, मिल्क्स, आणि ते आपण घेऊ शकतो इथून. एक वुडन हॉटेल आहे. ते खूपच जास्त ब्युटिफुल आहे. ते पूर्ण वुडचंच बनलेलं आहे. हे बघा इथे सगळे फ्लावर्स वगैरे आहेत आणि ते खूपच जास्त ब्युटिफुल आहे. आता आम्ही चाललेलो आहे आमच्या रूममध्ये. तर आता आलेलो आहे आम्ही आमच्या रूममध्ये आमचा डिनर करायला. आम्ही फिरायला पूर्ण एक्सप्लोर केलं. ते खूपच जास्त ब्युटिफुल होतं. तर आता आम्ही आमचा डिनर करून झोपणार आहोत आणि उद्या मला लवकर उठायचंय वल्कॅनोचा व्हिडिओ बनवायला. तर बाय.